हा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या सेशनमध्ये पाहिलेलं आहे की प्रॉफिटेबिलिटी रेशो आणि लिक्विडिटी रेशो याविषयी तुम्ही डिटेलमध्ये समजावून घेतलेला आहे आणि तो रेशो तुम्हाला समजला असेल। यानंतर आता आपण पाहणार आहोत रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रेशो। दिस रेशो रिलेटेड टू ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी रेशो। म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल रेशो काय दाखवतो? ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी रेशो म्हणजे सर्व दृष्टीने काय प्रॉफिटेबिलिटी आहे हे कुठे पाहतो आपण? रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड। आणि हा रेशो जजेस ओव्हरऑल परफॉर्मन्स म्हणजे तुमचं ऑल परफॉर्मन्स जज करण्याचं काम कोण करतं? रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड। मग रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड रिलेटेड टू प्रॉफिट अर्नड अँड कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे हा रेशो कशाशी रिलेटेड आहे? तुम्हाला रिलेटेड टू प्रॉफिट अर्नड अँड कॅपिटल एम्प्लॉयड। मग कॅपिटल एम्प्लॉयड काय भानगड आहे? व्हॉट इज कॅपिटल एम्प्लॉयड? कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू फिक्स्ड असेट मायनस डेप्रिसिएशन प्लस नेट करंट असेट। नेट करंट असेट मीन्स करंट असेट मायनस करंट लायबिलिटी। म्हणजे काय असेल की कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे तुमचं फिक्स्ड असेट असेल, त्याच्यातून डेप्रिसिएशन वजा करायचं म्हणजे घसारा वजा करायचं प्लस नेट करंट असेट। मग नेट करंट असेट कुठले असतील तुमच्या? करंट असेट मायनस करंट लायबिलिटी। करंट असेट मायनस करंट लायबिलिटी। आपण मागच्या त्या प्रॉफिटेबिलिटी रेशो मध्ये करंट असेट करंट लायबिलिटी पाहिलेले आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला हे पण पाहायचे आहेत। किंवा मग कॅपिटल एम्प्लॉयड पाहत असताना किंवा प्रिफरन्स शेअर कॅपिटल प्लस इक्विटी शेअर कॅपिटल, प्रिफरन्स शेअर कॅपिटल प्लस इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस प्लस लॉंग टर्म लोन मायनस नॉन ऑपरेटिंग असेट। म्हणजे तुम्हाला कॅपिटल एम्प्लॉयड कसं मिळतं? फिक्स्ड असेट मायनस डेप्रिसिएशन प्लस नेट करंट असेट। नेट करंट असेट म्हणजे करंट असेट मायनस करंट लायबिलिटी। याऐवजी आपण काय वापरू शकतो? जर हे आयटम जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले नसतील तर प्रिफरन्स शेअर कॅपिटल आग्रह हक्क भाग भांडवल प्लस इक्विटी शेअर कॅपिटल प्लस रिझर्व अँड सरप्लस प्लस लॉंग टर्म लोन दीर्घकालाचं कर्ज मायनस नॉन ऑपरेटिंग असेट म्हणजे वापरात नसलेल्या किंवा ऑपरेटिंग नसलेल्या असेट। या पद्धतीने तुम्ही काय करता? कॅपिटल एम्प्लॉयड करता। मग कॅपिटल एम्प्लॉयडचा फॉर्म्युला काय सांगतो की रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट कॉमा टॅक्स अँड डिव्हिडंड अपॉन कॅपिटल एम्प्लॉयड। म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड कसा काढतो की तुमचा बिफोर प्रॉफिट इंटरेस्ट टॅक्स डिव्हिडंड म्हणजे तुमच्या प्रॉफिटच्या पूर्वी इंटरेस्ट टॅक्स डिव्हिडंड वगळता म्हणजे प्रॉफिट कसा मिळेल तुम्हाला? प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट टॅक्स डिव्हिडंड। इंटरेस्ट टॅक्स डिव्हिडंड करण्याच्या अगोदर जो प्रॉफिट असतो तो प्रॉफिट अपॉन कॅपिटल एम्प्लॉयड। म्हणून रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड पाहत असताना तुम्हाला प्रॉफिट कुठला घ्यायचा आहे? प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट टॅक्स अँड डिव्हिडंड अपॉन कॅपिटल एम्प्लॉयड। म्हणून विद्यार्थ्यांनो तुम्ही लक्षात घ्या की कॅपिटल एम्प्लॉयड हा प्रॉफिटेबिलिटी रेशो असतो, ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी रेशो असतो, तो जजेस करतो सगळ्या परफॉर्मन्सला। म्हणून कॅपिटल एम्प्लॉयड काय आहे या पद्धतीने तुम्ही समजून घेतलेलं आहे। मग त्याचा फॉर्म्युला काय आहे? रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड इज इक्वल टू प्रॉफिट बिफोर इंटरेस्ट कॉमा टॅक्स कॉमा डिव्हिडंड अपॉन कॅपिटल एम्प्लॉयड। हा रेशो तुम्हाला समजला असेल। त्यानंतर आपण तिसरा रेशो पाहणार आहोत, टर्नओव्हर रेशो। टर्नओव्हर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? उलाढाल। टर्नओव्हरला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? उलाढाल। मग या टर्नओव्हर रेशो त्यामध्ये आपल्याला काढत असताना इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो पहिला काय काढावा लागणार आहे? इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो। इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी स्टॉक। मग तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मागील रेशो मध्ये पाहिलेला आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस
प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस क्लोजिंग स्टॉक. किंवा जर हे आयटम तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले नसतील तर तुम्ही कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कोणत्या पद्धतीने काढणार, नेट सेल मायनस ग्रॉस प्रॉफिट. अशा पद्धतीने तुम्ही टर्नओव्हर रेशो काढू शकता. टर्नओव्हर रेशो काढत असताना पहिल्यांदा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढावा लागेल. सेकंड ॲव्हरेज स्टॉक इन्व्हेंटरी काढावं लागेल. ॲव्हरेज स्टॉक इन्व्हेंटरी म्हणजे इथं हे कुठून आणायचं, कसं करायचं हे माहिती पाहिजे आपल्याला. मग या ॲव्हरेज इन्व्हेंटरी स्टॉकचा फॉर्म्युला काय आहे की ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक अपॉन 2 म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 इज कॉल्ड द ॲव्हरेज इन्व्हेंटरी स्टॉक. म्हणून लक्षात घ्या, टर्नओव्हर रेशो काढत असताना इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो काढा, त्यामध्ये कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काय आहे हा फॉर्म्युला यूज करा, ॲव्हरेज इन्व्हेंटरीसाठी हा फॉर्म्युला यूज करा. त्यानंतर लक्षात घ्या की डेटर टर्नओव्हर रेशो दिस इज द IMP. कारण डेटर टर्नओव्हर रेशो आणि क्रेडिटर टर्नओव्हर रेशो आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पण डेटर टर्नओव्हर रेशो पाहत असताना हा रेशो डेटर टर्नओव्हर रेशो रिलेशन बिटवीन क्रेडिट सेल अँड ॲव्हरेज ट्रेड डेटर. डेटर टर्नओव्हर रेशो कशाशी रिलेटेड आहे म्हणजे हा रिलेशन कशामध्ये ठेवतो, क्रेडिट सेल आणि ॲव्हरेज ट्रेड डेटर यामध्ये रिलेशन ठेवणारा हा डेटर टर्नओव्हर रेशो. मग डेटर टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू ॲव्हरेज ट्रेड डेटर अपॉन नेट क्रेडिट सेल इनटू नंबर ऑफ वर्किंग डेज. म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला येणं अत्यंत आवश्यक आहे आणि या फॉर्म्युल्यामधले अटॅम्प्ट काय आहेत ते माहिती पाहिजे. डेटर टर्नओव्हर रेशो is equal to average trade debtor upon net credit sale into number of working days. मग डेटर टर्नओव्हरचा पर्पज काय आहे, which purpose of the debtor turnover ratio, how much time the debtor make payment. म्हणजे डेटर टर्नओव्हर रेशोचा पर्पजच आहे की हाऊ मच टाइम द डेटर मेक पेमेंट. दिस इज द पर्पज ऑफ डेटर टर्नओव्हर रेशो. ट्रेड डेटर्स इन्क्लूड बिल्स रिसिवेबल म्हणजे तुमच्या ट्रेड डेटर मध्ये काय समाविष्ट आहे, बिल्स रिसिवेबल अँड प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट इज नॉट डिडक्टेड फ्रॉम द डेटर. जर तुम्हाला प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट हे इज नॉट डिडक्टेड फ्रॉम डेटर, तुमचे प्रोव्हिजन फॉर बॅड आणि डाउटफुल डेट दिलेले असतील तर ते डेटर मधनं मायनस करायचे नाही. प्रोव्हिजन फॉर बॅड डाउटफुल डेटर हे डेटर्स मधनं मायनस न करता ते वापरायचे आहेत आणि आपला डेटर टर्नओव्हर रेशो काढायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये डेटर टर्नओव्हर रेशो काढणं अपेक्षित आहे. आता आपण क्रेडिटर टर्नओव्हर रेशो, त्याला दुसरं नाव आहे अकाउंट पेएबल रेशो किंवा क्रेडिटर व्हेलॉसिटी रेशो. म्हणजे क्रेडिटर टर्नओव्हर या नावाने आपण अकाउंट पेएबल रेशो म्हणतो किंवा क्रेडिटर व्हेलॉसिटी रेशो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये क्रेडिटर टर्नओव्हर दिला नसेल, अकाउंट पेएबल रेशो दिला असेल तर आपल्या लक्षात घ्यायचं की हा क्रेडिटर टर्नओव्हर रेशो आहे. क्रेडिटर टर्नओव्हर रेशो एक्सप्रेस रिलेशन बिटवीन क्रेडिट परचेस अँड ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर. म्हणजे क्रेडिट टर्नओव्हर रेशो कशामध्ये रिलेशन दाखवतो, क्रेडिट परचेस आणि ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर. म्हणजे क्रेडिटर टर्नओव्हर रेशो रिलेटेड टू क्रेडिट परचेस अँड ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटर. हा रेशो क्रेडिट परचेस व ॲव्हरेज ट्रेड क्रेडिटरशी संबंधित आहे. मग क्रेडिटर मीन्स कोणते क्रेडिटर असतील, बिल्स पेएबल. क्रेडिटर कुठले असतील आपल्याला, बिल्स पेएबल. मग प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर इज नॉट डिडक्ट फ्रॉम क्रेडिटर. जर तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर असं जर दिलेलं असेल तर ते मात्र these creditor is not deducted from creditor. Again, creditor turnover ratio or account payable ratio is equal to average account payable upon net credit purchase into number of working days or month. म्हणजे तुम्हाला क्रेडिटर टर्नओव्हरचा फॉर्म्युला काय लिहिता येईल, ॲव्हरेज अकाउंट पेएबल
upon net credit purchase into number of working days or month. अशा पद्धतीने क्रेडिटर टर्नओव्हर रेशो असेल. त्यानंतर प्रोप्रायटरी रेशो और कॅपिटल रेशो और इक्विटी रेशो. प्रोप्रायटरी रेशो लाच कॅपिटल रेशो म्हणतो, त्यालाच आपण इक्विटी रेशो म्हणतो. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? टू फाइंड आउट हाऊ टू proprietors have financial the asset. Proprietary ratio is equal to proprietors or shareholders fund upon net tangible asset into 100. नेट टँजिबल asset म्हणजे काय? मूर्त, ज्या डोळ्यांना दिसतात, ज्यांना आपण स्पर्श करतो, ज्यांना पाहू शकतो, अशा असेटला आपण काय म्हणतो? टँजेबल असेट, मूर्त स्वरूपात. आणि इंटँजिबल असेट काय म्हणतो? अमूर्त, ज्या आपल्या डोळ्याला दिसत नाही पण त्याचा व्यवसायामध्ये उपयोग होतो. गुडविल असेल, पेटंट असतील, अशा पद्धतीने काय आहे त्या इंटँजिबल असेल. पण इथं काय घ्यायचंय की प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटर शेअरहोल्डर फंड अपॉन नेट टँजेबल असेट इंटू 100. मग प्रोप्रायटरी रेशो 1:2 is considered satisfactory. Proprietary ratio काय satisfaction दाखवतो? 1:2 ratio. 1:2 ratio is considered to satisfactory ratio. Mean creditor turnover ratio is equal to average account payable upon net credit purchase into number of working days or month. This is the creditor turnover ratio. And last, proprietary ratio or capital ratio or equity ratio is equal to proprietors or shareholders fund upon net tangible asset into 100. These two ratios are related to all business due to all ratio is completed.